Okay, today we'll start with next point, that is loops. What is meant by loops? What is the use of loops? What are the types of loops? So basically loops, or it is also called as iterative statements. Okay, and all these are again the control statements. These are the types of control statement loops. In that loops there are three types of loops. First, while loop. Second, do while loop. Third, for loop. Clear? These are three different types of loops in C language. Okay. Here, while loop is also called as entry time condition checking loop. Do while loop is also called as exit time condition checking loop, and for loop. Clear? So, what is the basic syntax of why loops are used? That's the first question. What is the use of loops? Why loops are used? For example, I want to print hello 10 times on the console. What is the question? I want to print hello 10 times on the console. Okay. So what is the code? Write printf statement 10 times. And in the printf statement, what is the message? In double quotes, hello. Write the printf statement 10 times. But there is one provision that is called as loops. Using loops, we have to print hello 10 times on the console, but only one in one line, single line. That is only printf statement. But how many times? 10. We give the control on that statement. Printf hello, that is one statement. But how many times we want to execute? 10 times. So that control is made on that statement using any types of loops. No need to write only while, do while, for. You can use any type of loop and print hello 10 times on the console. समजते का बघा? सिंपल वेने सांगतो की जर तुम्हाला एखादं स्टेटमेंट आहे ते मल्टिपल टाइमला एक्झिक्यूट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल 10 टाइम्स सेम स्टेटमेंट, तर आपण काय करू शकतो? ते स्टेटमेंट 10 वेळा लिहिण्याऐवजी आपण ते स्टेटमेंट कुठल्या तरी लूप मध्ये टाकून ते लूप काय करू शकतो? 10 वेळा एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे? दॅट इज द यूज ऑफ लूप. काही वेळा असं होतं, कॉमन स्टेटमेंट असेल नाही, काही पार्ट चेंज होत असेल, बाकीचं स्टेटमेंट सेम असेल आणि काही पार्ट चेंज होते, अशा वेळी सुद्धा आपण लूप्स वापरू शकतो. काहीतरी कॉमन पॅटर्न आहे, ओके, तर त्या पॅटर्नचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी लूप्स वापरतात. लूप्सवर खूप लॉजिकल एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. ओके, फाइंड द फॅक्टोरियल, फिबोनाची सिरीज, प्राइम नंबर, असे वेगवेगळ्या टाइपचे प्रॉब्लेम स्टेटमेंट. कारण प्रत्येकात काय आहे? एक पॅटर्न असतो. ओके, जे पॅटर्न असतो तो कॉमन पॅटर्न असतो, तेच स्टेटमेंट असतं, पण काही चेंजेस होत राहतात कॉमनली एका पॅटर्न. त्या पॅटर्न टाइप्स ऑफ एक्झाम्पल जे असतात तेच तुम्ही कशाने सॉल्व्ह करू शकता? युजिंग लूप्स. आता जे एक प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही व्हाईल लूप न सॉल्व्ह करता, तेच तुम्ही कशाने करू शकता? डू व्हाईल न पण करू शकता आणि फॉर न पण करू शकता. ओके, क्लिअर? एकच डिफरन्स आहे व्हाईल आणि डू व्हाईल. व्हाईल म्हणजे काय? एंट्री टाइप कंडिशन चेकिंग लूप. एंट्री टाइमला कंडिशन चेक करतो. फॉर एक्झाम्पल असं बऱ्याच ठिकाणी आपल्या रिअल लाईफ मध्ये पण असते की आपल्याला एंट्री टाइम कंडिशन चेक होते. फॉर एक्झाम्पल ताजमहल या ताज हॉटेलमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे, तर काही वेळा कसं असतं, तर ड्रेस कोड असतो. त्या ड्रेस कोड मध्ये असेल तरच वॉचमन तुम्हाला काय देतो? आत एंट्री देतो. बाहेर पडताना काही चेकिंग होत नाही, पण आत जाताना काय होतं? चेकिंग होतं. एंट्री टाइम कंडिशन चेकिंग. लक्षात घ्या. काही ठिकाणी असं असतं की आपल्याला आत जाताना नाही काही चेकिंग होत नाही, पण बाहेर जाताना चेकिंग होतं. फॉर एक्झाम्पल एखाद्या मौल्यवान वस्तूंचं प्रदर्शन आहे, त्या प्रदर्शनमध्ये आत जाताना काय करतात? बॅग वगैरे ठेवा आणि आत जाऊन देतात, पण बाहेर पडताना मात्र काय होतं? चेकिंग होतं. एक्झिट टाइम कंडिशन चेकिंग लूप. ओके, सो व्हाईल लूप इज अ एंट्री टाइम कंडिशन चेकिंग लूप. एंट्री करतानाच कंडिशन चेक केली जाते, आणि डू व्हाईल मीन्स एक्झिट टाइम condition checking loop. Understand what is the difference between while and do while? Okay. Today we will see first while loop, then do while loop. So first, what is the syntax of the while loop? Syntax is while, that is the keyword, this is the keyword W small. After that condition,
write condition here in the parenthesis, after that curly brackets, and in this curly brackets write the body of while loop. Body of while loop. These are the statements in this while loop. So what is the syntax? This is the syntax, general syntax of while loop. That is keyword while, parenthesis, in this parenthesis condition, okay, and after condition there is a curly bracket, in that curly bracket body of while loop. Body of while loop म्हणजे statement which you want to execute multiple times. Then what is the flow of this statement? What is the flow? First, if this statement is executed while, first check the condition. If that condition is true means at the runtime it returns 1. If condition is true, at the runtime what value is returned? Instead of that condition, 1. 1 means entry to the loop. Entry. And all the statements in that loop is executed. After that, completion of the loop, that is curly bracket. Cursor, that is runtime cursor, again check the condition. Again condition is true, then entry to the body of loop, while loop. Again all the statements are executed. Again curly bracket is completed, then cursor goes to condition statement, check the condition. And if condition is false, that is, if condition is false, it returns 0. Whatever may be the condition, the condition value is returned is 0. And after 0, cursor is come out of that body of while loop. That is next line to the curly bracket of while loop. Okay, and then next lines are executed. So again and again this becomes a one complete circle, that is loop. So it is called as loop. Okay, that is control on the statements. कंट्रोल कधीपर्यंत ठेवलाय आपण? जोपर्यंत कंडिशन ट्रू होते तोपर्यंत बॉडी एक्झिक्यूट होणार. ज्यावेळी कंडिशन फॉल्स होईल त्यावेळी कर्सर कुठे जाईल? व्हाईल लूपच्या बाहेर पडेल. समजते? सो व्हाईल लूप, ऑल लूप्स आर कॉल्ड एज कंट्रोल स्टेटमेंट्स. जनरली कंट्रोल स्टेटमेंट, बिकॉज हे जे स्टेटमेंट्स आहेत, सपोज 5 स्टेटमेंट असतील तुमच्या लूप मध्ये, त्या लूप मधल्या 5 स्टेटमेंट वर आपलं काय आहे? कंट्रोल आहे थ्रू कंडिशन. कशा थ्रू आहे त्याचा कंट्रोल आपल्यावर? आपण कशा कंट्रोल दिलेला आहे? कंडिशन थ्रू. कंडिशन जर फॉल्स झाली तर तुम्ही काय होणार? आउट ऑफ लूप पडणार. क्लियर? सो दिस इज द जनरल सिंटॅक्स अँड द फ्लो ऑफ द लूप. सो टेक वन एक्झाम्पल. So what is the example? For example, first, addition of 10 natural numbers. What is the program? Addition of 10 natural numbers. Okay, so natural numbers starts from 1 2 dot 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 up to 10. What is the question? Make the sum of these 10 natural numbers. Okay, what is the problem statement? Addition or sum of these 10 natural numbers. Our question is like that: addition of 20 first first 20 natural numbers and display that sum of first 20 natural numbers. Okay, like that. So what is the question now? This is addition of first 10 natural numbers and display that addition. Clear? So start from header section, hash include stdio dot h. After that, hash include con.io dot h. First include these two header files. Okay, next on the next line, void main. Okay, from where your program gets started. Next line, that is declaration of variables or initialization of variables, if any, in your programs. Okay, after that, clear screen. Clear screen, these are the parentheses. After that is the semicolon. Each and every line in the C program ends with semicolon. Like in Marathi, each statement or each sentence ends with dot. Okay, in Hindi, vertical line. Okay,
similarly each statement or each sentence in the programming language like C ends with the semicolon. Clear? This is syntax. Next line. What we want? We want to make addition of first 10 natural numbers. Okay. So first 10 natural numbers. So what is first? 1. Generally what we do? बघा, कुठलाही प्रोग्राम सॉल्व करताना तुमचं थिंकिंग हे कसं पाहिजे? बेसिक थिंकिंग, पॅटर्न सर्चिंग स्टेटमेंट. म्हणजे लहानपणी जेव्हा आपण पहिली दुसरीत असेल आणि तुम्हाला सांगितलं पहिल्या 10 नंबरची ऍडिशन करा, तर तुम्ही कशी केली असती? पहिला नंबर घेतला असता, पॅटर्न बघा, आणि तो कशात तरी एका व्हेरिएबल मध्ये सेव्ह केला असता, म्हणजे ऍड केला असता. बरोबर आहे? सपोज एस नावाचा व्हेरिएबल घेतला, त्यात एक ऍड केला पाहिजे. नेक्स्ट काय? आता एस मध्ये किती व्हॅल्यू आली? 1. नेक्स्ट स्टेटमेंट काय? दुसरा नॅचरल नंबर घेतला असता, किती आहे? 2. तो एस मध्ये ऍड केला असता, किती झाले ऍडिशन? 3. that 3 is saved on this variable. Okay, कुठल्या तरी याच्यामध्ये सेव्ह करून ठेवलं असतं. नेक्स्ट, व्हॉट इज द नेक्स्ट? टेक द 3 and add to the 3. So what it becomes? 6. तर 6 परत कशात ठेवला तुम्ही? कुठल्या तरी व्हेरिएबल मध्ये सेव्ह करून ठेवला. आलं लक्षात? ह्या पद्धतीने तुम्ही काय केलं असतं? ऍडिशन करत बसला असता. क्लिअर? आता ह्यात पॅटर्न आहे का? पॅटर्न आहे का? आहे. म्हणजे ओरिजिनल आता पहिले एक नंबर घ्या, तो काय करा? एका व्हेरिएबल मध्ये ऍड करा, ते ऍडिशन कुठल्या तरी व्हेरिएबल मध्ये सेव्ह करा. त्यानंतर दुसरा व्हेरिएबल घ्या, पहिले जे व्हॅल्यू आले त्यात काय करा? एक ती व्हॅल्यू ऍड करा. असं कसं कधीपर्यंत करायचं आहे? एंड 10 नंबर 10 घ्यायचा, नॅचरल नंबर आणि ऍडिशन करायचे. इन दॅट केस आपल्याला लूप्स कसे युजफुल ठरतील? ओके, आपण काय बघू? युजफुल कसे ठरतील लूप्स? ओके, सो लूपचं सिंटॅक्स काय आहे? व्हाईल here condition, then body of while loop. Clear? What is our problem statement? Add first 10 natural number and display that sum on the console. That is our problem statement. So what is the condition? Okay, we have to decide what are the statements. कुठले स्टेटमेंट्स आहेत ते आपल्याला डिसाइड करायला लागेल. लूप्स मध्ये किती वेळा एक्झिक्यूट करायचे हे एक्झिक्यूट केलं पाहिजे. बघा, इथं एक नंबर घेतला आणि तो काय केला? इनिशियल कशात ऍड केला? 0 मध्ये म्हणून. 0 + 1 काय झाला? 1. कुठेतरी सेव्ह करून ठेवली ती ऍडिशन. नेक्स्ट व्हॉट? सेकंड नॅचरल नंबर घेतला, तो काय केला? जे आताची नॅचरल नंबरची ऍडिशन आहे त्यात ऍड केला आणि तो परत कुठल्या तरी व्हेरिएबल मध्ये सेव्ह करून ठेवला. या टाइप मध्ये आपण मॅन्युअली केलं असतं. सेम वे ना आता स्टेटमेंट डिसाइड करायचे आहे आणि ती स्टेटमेंट किती वेळा बोलायचे? 10 आले पाहिजे, 10 वेळा. ओके, मग त्यासाठी पहिली गोष्ट, एक सम नावाचा व्हेरिएबल घेतला बघा, ज्याच्यात आपण सगळी सम ऍड करायची आहे. फर्स्ट 10 नॅचरल नंबरची सम. त्यासाठी कुठला व्हेरिएबल घेतला? सम. नेक्स्ट, सम इज इक्वल टू काय ऍड करायचं रे? सम मधली इंटरमिडिएट रिझल्ट. बघा, सम मध्ये जो इंटरमिडिएट रिझल्ट आलाय त्याच्यामध्ये 1 पासून नॅचरल नंबरची ऍडिशन सुरू करायची. ओके, आता नॅचरल नंबर आपण त्या व्हेरिएबलला नाव देऊ आय. आय हा व्हेरिएबल आहे. हा इथं काय चेंज होतोय? पहिल्यांदा 1 असेल याची व्हॅल्यू, सेकंडला काय असेल? 2, 2, थर्ड टाइम, थर्ड इटरेशनला 3, 4 लाइकवाइज. कुठं स्टॉप करायचं आहे? इट डिपेंड्स ऑन द कंडिशन. लूप किती वेळा फिरवायचा आहे? ओके, कुठं तरी स्टॉप केलं पाहिजे, अदरवाइज इट बिकम्स अ इनफायनाइट टाइम लूप. लूप कुठं स्टॉप करायचं आहे? इट डिपेंड्स ऑन द कंडिशन पार्ट. ओके, किती वेळा करायचं आहे? दॅट इज अवर कंडिशन पार्ट. कुठलं स्टेटमेंट करायचं आहे? सम. आता इनिशियल, व्हॉट इज द इनिशियल व्हॅल्यू? डिक्लेअर द व्हेरिएबल. फर्स्ट इज आय, डिक्लेअर द आय व्हेरिएबल. सेकंड विच व्हेरिएबल? सम. आता इनिशियल व्हॅल्यू ऑफ सम काय आहे? 0. व्हाय 0? फर्स्ट सम इज इक्वल टू 0 प्लस फर्स्ट नॅचरल नंबर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट नॅचरल नंबर? 1. 0 + 1 addition is 1 stored into some variable. Okay, again what we want? Increment I by 1, I plus 1, I plus 1. So initial value of I is here 1, so initialize I also 1, comma I is equal to 1, sum is equal to 0, and this is semicolon. Okay, so now decide the condition. What is the condition? How many times you want to execute this loop? 10 times. If I value of I becomes 10, okay, execute the loop. But when the value of I becomes 11, at that time stop the loop.
Okay, on this basis, what is the condition? I is greater than. Yes. So if I greater than, I less than, equal to, suppose you want to equal to, write equal to 10 till that. Okay, execute the loop. If the value of I becomes 11, stop the loop because condition becomes false. Clear? So now execute it manually. Take manually. What is, how program get executed? First, when you run this program, what happens? First program start executed from main function. Then next line, what is I is equal to 1, sum is equal to 0. These are two variable. So memory management on the RAM, random access memory, there is one variable I, second variable is sum, initial value in the I is 1, sum is equal to 0. These variables are initialized on the RAM at the compilation time itself. Okay, not at the run time, it is initialized at the time of compilation. Okay, next step. After that, initialization, then clear screen. Second statement. So this all the screen which is text mode window, that is called as console, get cleared. Okay, there is no any statement and cursor blink on the first line. Okay, on that console. Third line. What is the third line? While. So cursor at the runtime cursor checks the condition part. What is the condition? I less than equal to 10. What is the value? Current value of I? 1. Okay, that value is fetched from the RAM and taken here. Okay, so what is the condition? 1 less than equal to 10. Condition true. Condition true. So at the runtime, instead of that condition, what returns? What this condition returns? True means 1. And once, that is entry to the loop. Runtime cursor get the entry to the loop. That is condition, entry time condition checking loop. Okay, if you want to execute the body of while loop, condition is checking at the initial line or starting or at the entry time. Okay, so it is called as entry time condition checking loop. Understood? Okay, after that, condition is true. Next, cursor is comes here. That is first line of the while loop. Okay, so again, this is sum is equal to sum plus I. So first left side is executed and whatever result is assigned to right hand side. Or right hand side is executed first. This is right hand or left hand? Right hand. Right hand. Okay. Right hand side is executed and whatever may be the result is assigned to the left hand side. So what is sum? What is the value of sum? Current value which is fetched from the RAM. It is 0. 0 plus current value of I. What is I? 1. So 0 plus 1. What it becomes? 1. And what is the result is saved in the sum variable here. That is, now value of sum is changed. So that is reflected in the RAM also. So what is addition? 0 plus 1, 1. So now value of sum becomes 1. Clear? After that, what is the next statement? I is equal to I plus 1. So what is the current value of I? First execute right hand side, I plus 1. So current value of I is equal to 1 plus 1 is equal to 2 and assigned to same variable I. So now what is the current value of I now? It becomes 2. Again, from this curly bracket of while loop ends. So runtime cursor goes to condition part. Check the condition. Now I less than equal to 10. What is the current value of I in the RAM? 2. Now 2 less than equal to 10 condition true. So again, instead of that condition, what it returns? It returns 1 because the condition is true. So 1. So 1 means entry to the loop. Next, what is the first statement of loop? Sum is equal to sum plus I. So now, what is the current value of sum? 1. Current value of sum is 1. What is the current value of I? 2. So 1 plus 2 becomes 3.
Okay, so next line, I is equal to I plus 1. What is current value of I? 2 plus 1, it becomes 3 and stored into I. So now value of I becomes 3 and what is current value of sum becomes, okay, again while loop completed. So again condition checking. What is the current value of I? 3 less than equal to 10. Condition true. Okay, so again, what is the sum? Current value of sum? 3. What is our addition? Now 1 plus 2. It becomes 3. So it is stored into some variable. Plus, what we want to add now? I. Value of I. What? Value of I? Current value of I? 3. That is as per our pattern. पॅटर्न काय बघा, मी अजून थोडंसं अजून सिम्प्लिफाय करून सांगतो. पॅटर्न काय आपला, पहिला a घ्या. आपण पहिलीत असताना कसं केलं असतं, तो काय केला आपण 0 मध्ये ऍड केला, म्हणजे किती झाली व्हॅल्यू 1. दुसरा नॅचरल नंबर घेतला, तो कशाला ऍड केला रे आपण? पूर्वीच्या सम मध्ये. पूर्वीची सम किती आहे? 1 प्लस जी काय ऍडिशन आली ती कशाला सेव्ह केली तुम्ही? एका व्हेरिएबल मध्ये, कॉमन व्हेरिएबल. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट लाईनला जी कॉमन सम आहे त्याच्यामध्ये काय केलं मी? ऍड 3. नेक्स्ट नॅचरल हा ऍडिशन आहे. एक एक नॅचरल नंबर ऍड करत चालू. ही जी सम आहे इंटरमिडिएट सम, त्याच्यामध्ये आता 3 प्लस 3 म्हणजे 6. आता 6 मध्ये कोण ऍड करायचं? नेक्स्ट नॅचरल नंबर, दॅट इज 4. ओके, सो देयर इज अ वन पॅटर्न. देयर इज वन पॅटर्न. व्हाट इज द पॅटर्न? 1 2 3 4. These are the natural number where we want to save it in the intermediate result. समजताय? तर ह्या इंटरमिडिएट रिझल्ट मध्ये आणि ती इंटरमिडिएट व्हेरिएबल्स हे कंटिन्यूअसली कुठपर्यंत करायचं आहे? 10 पर्यंत. लक्षात येतंय? अंडरस्टँड? क्लिअर? बघा लूपचा कसा उपयोग करून घेतला. कॉमन स्टेटमेंट आहे. कॉमन म्हणजे आहे तसे नाही, पॅटर्न आहे. तो जो चेंजिंग पार्ट होतोय तो आपण शोधून काढला. सम इज इक्वल टू सम. इंटरमिडिएट सम मध्ये काय ऍड करायचं? नॅचरल नंबर. नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतोय? 1 पासून. म्हणून इनिशियल व्हॅल्यू ऑफ आय किती केली? 1. आणि ती प्रत्येक वेळी कशाने वाढवत गेलो? एक एक ने वाढवत गेलो. म्हणजे पहिल्यांदा 1, नंतरच्या वेळी 2 3 4 5 लाईक दॅट. ओके, आता बघा हे कंटिन्यूअस लूप चालू आहे, एक्झिक्युटेड. आफ्टर दॅट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय? लास्ट, at the last iteration, when I is equal to I plus 1, that is 9 plus 1, it becomes now 10. Last iteration. What is 10 less than equal to 10? Condition true. So entry to the while loop. Whatever may be the intermediate sum at that time, plus value of I is become 10, and that is stored into sum. That is final sum. First 10 natural numbers sum. Okay. After that, what is the value of I? Now I becomes 10 plus 1. What? 11. So again condition checking. At that time, what is the value of I now? 11 less than equal to 10. Condition false. That if condition returns 0 value. So 0 means no entry to the loop. Okay. So cursor goes out of that loop. So while loop terminated. While loop terminated. And after that, what you want to print? Sum of the first 10 natural numbers. So statement is printf double quotes sum is equal to percentage d double quotes complete comma, after double quotes complete comma, and what? Value in the sum, because whatever may be the addition of first natural 10 natural number is saved in the sum variable. So display the value in the same variable. So write sum, use semicolon, after that 8ch and main function complete. So on the console, what is the result? Sum, whatever display sum is equal to whatever may be the addition of first 10 natural number is shown here. Okay, on the console. Understood? What is the syntax of the while loop? How it executes? That is execution flow. Okay, so it is a loop type. So it is called as loop, while loop, and entry time condition checking loop. Always at the time of entry, condition is checked.
If condition is true, then only body of while loop is executed. Otherwise, loop get terminated. Okay. So this is addition of first 10 natural numbers. Okay. If the question is like that, addition of first 20 natural numbers. 20. Okay. So what? Only change to the condition part. It gives you first 20 natural numbers addition and displayed on the console. Otherwise, there is one way also. Take the number from the user. If user enters 20, then addition of first 20 natural numbers. If user enters 100, then addition of first 100 natural numbers. Okay. So for that, what is the changes here? Just to add the two statement. What is the two statement? Before while, add two statement. That is, first is printf, enter the number, slash n, double quotes complete, semicolon. After that, scanf, take the number from the user. Take the number from the user. That is percentage d, comma, ampersand of num. Number is saved into num variable, num. So declare that num, comma, num. Okay, comma num. So user enters the value, that value is stored into num variable. And now in the condition part, this is static, 20, 10, that is static part. Remove that 20 and instead of that, check the value of I with the number variable. Check the value of I with the number variable. Okay. So this is called as dynamic programming. Take the number from the user. If user enters 5, then first 5 natural number sum, that is displayed. If user enters 100, that is first 100 natural number sum is displayed here using this statement. Sum is equal to. Understood? Before that, this is static one. Now it becomes somewhat dynamic one. Whatever user enters the value, till that natural numbers addition. Clear? Okay. So we will stop here.